लग्नाची भेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. आयुष आता कृष्णाच्या समोर येऊन थांबलेला आहे आणि तो कृष्णाला विचारतोय की नक्की तुम्ही सिंधू आहात का कृष्ण आहात हे मला सांगाल का? आणि हे सगळं नाटक करण्याची तुम्हाला काय गरज पडली ते देखील मला ऐकण्याची इच्छा आहे. सिंधूच्या मनामध्ये किंतु आहे. आपण याला सांगावं की न सांगावं असा प्रश्न तिच्या मनामध्ये पडलेला आहे. जर का आपण याला सगळं सांगितलं आणि जर का तो फुटला तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो असं तिला वाटतंय. नेमकी हीच गोष्ट आयुषच्या लक्षात आलेली आहे आणि आयुष सिंधूला सांगतोय की तुम्ही मला सत्य सांगितलं तर मी कोणालाही सांगणार नाहीये. कारण मी तुम्हाला मनापासून मानतो, ही गोष्ट तुम्हाला देखील माहिती आहे. उलट माझी तुम्हाला मदतच होईल. तेव्हा सिंधूनं ठरवलंय की त्याला सगळं काही सत्य सांगायचं. सिंधूने सुरुवातीपासूनची सगळी गोष्ट त्याला सांगायला सुरुवात केलेली आहे. कशाप्रकारे तिने मधूला रंगेहात पकडलेलं होतं आणि मग मधू कशाप्रकारे तिच्यावर उलटली. कशाप्रकारे मधूने तिला एका ठिकाणी घेऊन गेली आणि त्या ठिकाणी पडणाऱ्या सिंधूला तिने वाचवलं नाही. तरी देखील सिंधू कसं तरी वाचण्याचा प्रयत्न करत होती आणि तिला मधूचं खरं रूप समजलं. पण जेव्हा ती जंगलात पडली तेव्हा तिला मदत केली ती म्हणजे गोदाताईने. गोदामावशीने तिला वाचवलं. गोदामावशीने तिला एका ठिकाणी नेलं आणि त्या ठिकाणी तिचा जीव वाचवला. ही सगळी गोष्ट आता सिंधूने आयुषला सांगितलेली आहे. हे सगळं ऐकल्यानंतर आयुषला तर मोठा धक्काच बसलाय. आयुष सिंधूला म्हणतो की खरंच तुम्ही खूप मोठ्या दुःखातून आणि खूप मोठ्या संकटातून बाहेर आलेला आहात. आणि त्यानंतर सिंधूने अजून सांगायला सुरुवात केली आहे. कशाप्रकारे ती पुन्हा एकदा रत्नपारखीच्या घरामध्ये आली आणि रत्नपारखीच्या घरामध्ये येऊन तिने कृष्णा बनून कशाप्रकारे ठरवलं की आता आपल्याला सावीला देखील माघारी मिळवायचं आहे. सावी ही मधूच्या ताब्यात होती हे सुद्धा तिने त्याला सांगितलेलं आहे आणि आता ही सावी मला दत्तक म्हणून घ्यायची आहे. कशाप्रकारे तिने शकुंतलाच्या घरी धाड टाकली आणि तिचा मुलगा म्हणजेच अंकुर जिवंत आहे ही देखील बातमी तिथून काढून घेतल्याचं हे सगळं सत्य आता सिंधूने आयुषला सांगितलेलं आहे. आयुष जेव्हा हे ऐकत असतो तेव्हा त्याच्या अंगावर तर काटाच येतो. आयुष म्हणतो, खरंच किती मोठ्या संकटातून तुम्ही बाहेर आलेला आहात. खरंच सिंधू मामी तुम्ही ग्रेट आहात. तुमची ही सगळी गोष्ट ऐकताना खरं तर मला खूप वाईट वाटतंय. पण तुम्ही किती धाडसे आहात हे देखील आता लक्षात आलेलं आहे. मी तर हँड्स ऑफ करतो असं म्हणून त्याने सिंधूला सॅल्यूट केलेला आहे आणि तो म्हणतो, मी तुमची 100% नव्हे तर 1000% मदत करायला तयार आहे. मला काय करावं लागेल ते सगळं सांगा, ते सगळं करण्यासाठी मी तयार आहे. सिंधू सांगते की आता सावीचा जीव वाचवणं गरजेचं आहे आणि त्यासाठी मला जे काय करावं लागेल ते मी करणार आहे. आता या प्रस्थापितांच्या विरोधात जरी जायची गरज पडली तरी देखील मी जाणार, पण माझ्या सावीचा जीव मी वाचवणार. इकडे लग्नाच्या विधी सुरू झालेल्या आहेत. सर्वांना तर खात्री आहे की इथं सिंधूच बसलेली आहे, म्हणजेच कृष्णा बसलेली आहे. पण ही गोष्ट मधूला मात्र पटत नाहीये. हिने डोक्यावर पदर का घेतला असेल आणि असं घेण्यामागे नक्की हिचा काय डाव असेल असा प्रश्न तिच्या मनामध्ये आलेला आहे. नक्की ही कृष्णा आहे का असाही प्रश्न तिला पडलाय. तर इकडे राघवला सिंधूची खूप आठवण येत आहे. सिंधू तू जिथून कुठून असेल तिथून लवकरात लवकर माघारी ये आणि येताना माझ्या सावीला देखील घेऊन ये. सावीला पाहण्यासाठी माझे डोळे आता आतुर झालेले आहेत असं देखील तो म्हणतोय. पण तू कधी येणार मी तुझी वाट पाहतोय. आणि खरंच राघव आता दुःखी झालेला आहे. राघव त्या सर्व फोटोकडे पाहताना आपलं कुटुंब पुन्हा एकदा आपल्याला मिळलं पाहिजे असाच विचार करत आहे. माझ्या कुटुंबाला एकत्र आणण्यासाठी मी काही करू शकतो असं देखील तो मनोमन म्हणत आहे. तर इकडे लग्नाच्या विधी सुरू झालेल्या आहेत आणि मधूला वाटते की आपल्याला या व्यक्तीचा चेहरा पाहणं गरजेचंच आहे. पण आपण चेहरा पाहावा कसा हा मोठा प्रश्न तिला पडलेला आहे. कारण गोदानं सांगितलेलं आहे की असा चेहरा कोणालाही पाहता येणार नाही. आणि नेमकं याच गोष्टीमुळे मधूला संशय आलेला आहे. नक्की त्या गोदाचं आणि कृष्णाचं काय चाललंय हे आपल्याला कळलंच पाहिजे. कारण जर का ही व्यक्ती कृष्णा नसेल तर कृष्णा कुठे गेले असेल असा तिला प्रश्न पडतो आणि ती लगेच शकुंतलाला फोन करते. शकुंतलाला विचारते की कृष्णा तिकडं आलेले आहे का? तेव्हा शकुंतला म्हणते इकडं काहीसुद्धा नाही आहे, तू काय काळजी करू नको. शकुंतला म्हणते की मी इकडं आहे आणि सावी माझ्या ताब्यात आहे
आणि सावीविषयी तर तिला काय माहिती नाही ना, त्यामुळे तू का काळजी करायला लागलेली आहेस? आता ती इकडे येणार नाहीये, ती तर तिथं पूजा करते ना. मधू म्हणते की मला मात्र शंका येते, कारण तिने डोक्यावर पदर घेतलेला आहे आणि डोक्यावर पदर घेतल्यामुळे नक्कीच ती इथून गेलेली असणार आहे आणि इथं कोणाला तरी दुसऱ्याला ठेवलं असणार आहे, असा माझा संशय आहे. शकुंतला म्हणते, तू काही काळजी करू नको. सावी माझ्या ताब्यात आहे आणि ते जर का आली तर तिलासुद्धा मी सोडणार नाही. मधू म्हणते, पण नक्की इथं व्यक्ती कोणती असेल ते आपल्याला कसं कळणार? शकुंतला म्हणते, ते तुमचं काम आहे. कसं कळणार आहे ते तुमचे तुम्ही ठरवा. पण सावीबद्दल तर तिला काहीच माहिती नाहीये, त्यामुळे ती इकडे येणार नाही असं शकुंतला सांगते. तेव्हा कृष्णा म्हणते, असं नाही. तुमचं आणि माझं बोलणं तिनं ऐकलेलं आहे. जेव्हा आपण फोनवर बोलत होतो तेव्हा तिनं सगळं काही ऐकलेलं आहे. मधू आणि शकुंतला जेव्हा फोनवर बोलत असतात आणि ते सावीबद्दलच बोलत असतात तेव्हा तेथेच कृष्णा देखील असते. आता या मुलीला आपल्याला संपवावं लागणार आहे आणि लवकरात लवकर तिची विल्हेवाट लावावी लागणार आहे, असं त्या दोघींचं बोलणं चालू असतं आणि नेमकं हे सगळं कृष्णाने ऐकलेलं असतं. आणि कृष्णाला पाहून मधू मात्र दचकलेले असते. कृष्णा म्हणते की मला ती मुलगी पाहिजे आणि कसल्याही परिस्थितीत पाहिजे. तेव्हा कृष्णाला तिने बोललेले असते की हो, तुला ती मुलगी मिळणार आहे, काही काळजी करू नको. पण आपलं बोलणं ऐकलेलं आहे ही गोष्ट मधूला मात्र स्पष्टपणे लक्षात आलेली असते आणि म्हणूनच आपल्याबरोबर हा डाव खेळला जातोय की काय, अशी शंका देखील आता मधूला आलेली आहे. जर का खरोखरच सिंधूने हे बोलणं ऐकलेलं असेल तर ती कसल्याही परिस्थितीत सावीकडे येऊ शकते, ही गोष्ट आता शकुंतलाच्या देखील लक्षात आलेली आहे. तर इकडे मधूच्या डोक्यात प्लॅन येतोय की आपल्याला काही करून इथं पूजेला बसलेल्या व्यक्तीच्या तोंडावरील पदर सरकून बघणं गरजेचं आहे. तर आता शकुंतला सावीला जेथे ठेवलेलं आहे तेथे चाललेले आहे. खरोखरच जर का इथे कृष्णा आली तर आपली वाट लागणार आहे असा विचार करून ती शिराला घेऊन ज्या ठिकाणी सावीला ठेवलंय तिथं चालले आहे. कृष्णा आणि आयुष सावीच्या जवळच असतात आणि आता कृष्णाला आयुष मदत करणार आहे असं त्याने सांगितलेलं आहे. कृष्णाला देखील जी अपेक्षा होती तीच घडल्यामुळे तिलाही बरं वाटतंय, कारण आयुष आता तिच्या बाजूने आहे. आयुष स्पष्टपणे सांगतो की मी सत्याच्या बाजूने उभारणार आहे आणि तुमची बाजू सत्य आहे. त्यामुळं काही जरी झालं तरी मी तुमची साथ सोडणार नाही, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. बऱ्याचदा विश्वासघात झालेल्या सिंधूला मात्र कोणावरच विश्वास ठेवू वाटत नाहीये. तरी देखील ती आयुषवर विश्वास ठेवते आणि म्हणते, माझा तुझ्यावर विश्वास आहे. पण आता या सर्व गोष्टीमध्ये तू मला काय मदत करणार आहे? तो म्हणतो, जी पाहिजे ती मी मदत करू शकतो. आणि तेवढ्यात शकुंतलाच त्या ठिकाणी पोहोचत आहे आणि त्याला समजतं की आई इथं येत आहे आणि तो म्हणतो, ज्या आरती आई इथं येते त्या आरती आईचा देखील यामध्ये हात आहे. कृष्णा म्हणते, ही गोष्ट मी तुम्हाला सांगितलेली नव्हती. तो म्हणतो, असं जरी असलं तरी देखील मी तुम्हाला मदत करणार आहे. पण आत्ता आपल्याला इथून दुसरीकडे कुठेतरी लपणं गरजेचं आहे असं म्हणून ते दोघेही पळत जातात आणि शकुंतला तेथे एंट्री करते. शकुंतला आत येते आणि पाहते तेथे कृष्णा आणि आयुष नसतात, तर तेथे फक्त असते सावी. आणि आता सावीकडं पाहून तिने शेराला ऑर्डर दिलेली आहे. शेरा, आता या मुलीला एका चांगल्या मोठ्या बॉक्समध्ये भरा आणि तिला मंदिराच्या मागं घेऊन या. हे ऐकल्यानंतर कृष्णाच्या तर पायाखालची जमीनच सरकते. आता हे सावीचं काय करणार आहेत असा प्रश्न तिला पडतो. तेवढ्यात शकुंतला म्हणते की आता हिची इथं ठेवण्याची गरज संपलेली आहे. आता हिला कायमचं एका ठिकाणी पाठवायचं आहे. शेरा म्हणतो, ठीक आहे, मी लवकरच तिला एका बॉक्समध्ये भरतो आणि तिला मंदिराच्या पाठीमागे घेऊन येतो. त्या दोघांचं हे बोलणं ऐकून कृष्णाला समजलेलं आहे की नक्की आता हे सावीचं काय करणार आहेत आणि ती लगेच धावत पळत त्यांच्या दिशेनं जाण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा आयुष तिला थांबवतो. इकडे शकुंतला चांगलीच खुश झालेली आहे. आता सावीचा कायमचा काटा काढण्याची वेळ आलेली आहे. त्यामुळं तिच्या चेहऱ्यावर राक्षसी हास्य येत आहे. सावीकडे पाहून तिचा हात उचलून ती बघते आणि म्हणते, असं पण आता हिच्यात काही राहिलेलंच नाहीये, पण आता तिला इथं ठेवण्यात आपल्याला धोका आहे. शेरा, लवकरात लवकर हिला बॉक्समध्ये भर आणि लवकरात लवकर घेऊन जा. तर आयुष कृष्णाला सांगतोय की आत्ताच काही गडबड करू नका. जर का तुम्ही आत्ता काही गडबड केली तर मोठा घात होऊ शकतो, कारण आत्तापर्यंत तुम्ही केलेल्या कष्टावर पाणी पडू शकतं. तर इकडे
कसल्याही परिस्थितीत आपल्याला पदर तोंडावर घेऊन बसलेली व्यक्ती कोण आहे हे पाहणं गरजेचं आहे, असं विचार करणाऱ्या मधूला एक युक्ती सुचलेली आहे. समोर पूजेला बसलेल्या व्यक्तीच्या तोंडावर जर का आपण जोरात फॅन लावला, तर फॅनमुळे तो पडदा उडेल आणि आपल्याला तिचा चेहरा पाहता येईल, असा तिचा प्लॅन आहे. तिच्याच पाठीमागं एक फॅन असतो आणि मधू लगेच जाऊन त्या फॅनच्या पाठीमागं उभारते आणि त्या फॅनचं तोंड बरोबर तिने कृष्णाच्या बाजूला केलेलं आहे आणि त्यामुळे पिंकीच्या चेहऱ्यावरचा पदर उडत आहे. पिंकीच्या ती गोष्ट लक्षात येते. आपल्यासमोर कोणीतरी फॅन धरलेला आहे आणि मुद्दाम आपल्याला उघडं पाडण्यासाठी हा प्लॅन केला जात आहे, असं तिच्या लक्षात येतं. आणि मधूने आता फॅनचा स्पीड वाढवला आहे, जेणेकरून तिच्या चेहऱ्यावरचा तो पदर वर जावा आणि नक्की ही व्यक्ती कोण आहे ते आपल्याला पाहता यावं. पिंकीच्या डोक्यात ही गोष्ट आलेली आहे. नक्कीच हा सगळा प्लॅन मधू राणीचा असणार आहे. ही मधू राणी म्हणजे सगळ्यांच्या मध्ये करणारी आहे. हिला चांगली अद्दल घडवायला पाहिजे. फक्त जरा इथलं माझं काम होऊ दे, मग मी तुझ्याकडं बघते, असं पिंकी मनाशी म्हणते. स्वतःचा पदर ती चेहऱ्यावरचा अजिबात हटू देत नाही. पण फॅन जोरात असल्यामुळं तिला तो सांभाळणं देखील खूप अवघड चाललेलं आहे. इकडे मधूला मात्र त्या गोष्टीचा खूपच आनंद होतोय, कारण पदर खूप जोरात उडत आहे. आता आपल्याला तिचा चेहरा पाहायला मिळणार, या गोष्टीमुळे ते खुश झालेले आहे. आणि खरोखरच पदर खूप जोरात उडत आहे आणि आता पिंकीला काय करावं ते सुचत नाही. पण तेवढ्यात तिला एक युक्ती सुचते. पदर उडतो आणि पटकन तिने जवळ असलेलं केळीचं पान स्वतःच्या चेहऱ्याच्या समोर धरते. मधूचा प्लॅन पूर्णपणे फेल गेलेला आहे. पिंकीने तो पूर्णतः हाणून पाडलेला आहे. आता पदर तर उडून गेला, पण केळीचं पान मात्र समोर आहे आणि ते काही फॅननं जाणार नाही, ही गोष्ट आता तिच्या लक्षात आलेली असते. आणि तेवढ्यात पंडितजी म्हणतात की अहो, दिवे विजायला लागलेले आहेत, तर कशाला तुम्ही इतका फॅन जोरात आमच्याकडे लावलेला आहे, तो फॅन बाजूला सरकवा, असं ते म्हणतात. तेव्हा मधूला आता फॅन बंद करणं किंवा सरकवणं गरजेचं असतं आणि ती सरकवते. मधूचा प्लॅन पूर्णपणे फेल गेलेला असतो. पिंकीने तो प्लॅन पूर्णपणे हाणून पाडलेला असतो. पिंकी केळीचं पान फेकून देते आणि पुन्हा एकदा पदर डोक्यावर घेऊन ती पूजेला बसलेली आहे. मधूला मात्र ती व्यक्ती कोण आहे हे अजिबात समजलेलं नाहीये. मधूचा पूर्णपणे हिरमूड झालेला आहे. मधू त्या ठिकाणी नुसती तटस्थ उभारली आहे. कृष्णा आपलं काही चालू देणार नाहीये, या गोष्टीचा राग मात्र तिला खूप आलेला आहे. इकडे आता सावीला घेऊन जाण्यात येत आहे. कृष्णाला कळत नाहीये आता काय केलं पाहिजे. पण सावीला जर काही घेऊन गेले तर आपल्याला धावत पळत तिला वाचवलं पाहिजे, असं म्हणून कृष्णा आता त्या बॉक्सच्या पाठीमागे पळत आहे. आयुष तिला सांगण्याचा प्रयत्न करतोय की आत्ताच तुम्ही असं काही करू नका. जर का तुम्ही असं काही केलं तर ते लोक तुमचासुद्धा जीव घ्यायला पुढं मागं बघणार नाहीत. पण सिंधू त्याला म्हणते की आता माझा जीव गेला तरी बेहतर, पण मी मात्र शांत बसणार नाही. आता अटीतटीची वेळ आलेली आहे आणि आता कोणाचा ना कोणाचा तरी जीव जाणारच असेल तर मी शांत बसणार नाही. पण मी माझ्या सावीला माझ्या डोळ्यासमोरून जाताना बघू शकत नाही. आयुष म्हणतो की आत्तापर्यंत तुम्ही केलेलं सगळं पाण्यात जाऊ शकतं. थोडंसं थांबा, मी तुम्हाला मदत करणार आहे. काहीही काळजी तुम्ही करू नका. तर इकडे राघव मात्र चिंतातूर झालेला आहे. खरंच माझी सावी आणि कृष्णा मला कधी भेटतील? मला त्यांना भेटण्याची आतुर इच्छा आहे, असंच त्याच्या मनामध्ये येत असतं. आणि तेवढ्यात एक मोठा दैवी चमत्कार घडतो. त्याच्या समोरचा त्याच्या फॅमिलीचा फोटो खाली पडतो आणि तो फुटतो. आणि हे पाहिल्यावर राघव मात्र अस्वस्थ झालेला आहे. असं का झालं असेल, या पाठीमागे नक्कीच काही संकेत तर आपल्याला देवानं दिला नसेल का, असं त्याला वाटत आहे. आणि तो फोटो उचलून तो म्हणतो की सिंधू, तू कुठे आहेस सांग. तू कोणत्या अडचणीत आहेस असं मला वाटायला लागलेलं आहे. जर असं असेल तर मला तुझी मदत करणं गरजेचं आहे, असं देखील तो स्वतःशी बोलत आहे. तर इकडे कृष्णा आता धावत पळत सावीच्या पाठीमागं, म्हणजेच सावीला ज्या गाडीमध्ये ठेवलेलं आहे त्या गाडीच्या पाठीमागे पळत आहे. काही करून मी तिला पकडेल आणि काही जरी झालं तरी जीव वाचवेल, असं ती म्हणत असते. तेव्हा ती एकदम खाली पडते आणि तिच्या हातामध्ये खडे रुततात. आणि आता तिने बाप्पाला प्रार्थना केलेली आहे. बाप्पा, माझ्या सावीला वाचव, असं ते म्हणते. तर इकडे
राघवला देखील दैवी चमत्कार झाल्यासारखं वाटतंय आणि तो मनाशी म्हणतोय की जर का सावी संकटात असेल तर मला तेथे पोचलं पाहिजे. माझ्या सावीला वाचवणं गरजेचं आहे. काही जरी झालं तरी सावी आणि सिंधू यांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न मी करणार आहे, असं तो मनाशी म्हणत आहे. तर इकडे कृष्णा मात्र धावत पळत जाऊन सावीचा जीव वाचवायचा प्रयत्न करते आणि आता सावीचा बॉक्स मंदिराच्या पाठीमागे आणलेला आहे आणि त्या ठिकाणी शकुंतला पोचली आहे. तिच्या हातामध्ये काडीपेटी आहे आणि आता तिनं तो बॉक्स जाळून टाकायचं ठरवलेलं आहे. आता हा बॉक्स जाळून टाकला म्हणजे कायमची सावी आपल्या आयुष्यातून निघून जाईल, या गोष्टीमुळे ती खुश झालेली आहे. आता एका क्षणात बॉक्सला आग लावणार आहे ही गोष्ट जेव्हा कृष्णाला समजते, तेव्हा कृष्णा मात्र धावत पळत आता शकुंतलाच्या अंगावर जाण्याचा प्लॅन तिनं केलेला आहे. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की शकुंतलाने कृष्णाला पकडलेलं आहे. कृष्णावर तिनं बंदूक रोखलेली आहे आणि ती म्हणते की एकदा मेलेल्या व्यक्तीला दुसऱ्यांदा मारलं तर शिक्षा होत नसते, ही गोष्ट मला माहीत आहे. त्यामुळं तुझा सगळा खेळ खलास झाला आहे सिंधू आणि आता तुझ्या सावीबरोबर मी तुला देखील खलास करणार आहे, असं डायरेक्ट तिनं बोलते आणि तेव्हा शकुंतलाच्या हातावर जोरात काठी मारली जाते आणि तो असतो आयुष. आयुषने शकुंतलाची चांगलीच धुलाई केलेली आहे आणि त्यामुळे शकुंतला आता सैरावैरा पळत आहे. ती काठी आता कृष्णाच्या हातात आलेली आहे आणि कृष्णानं ती काठी शकुंतलावर रोखलेली आहे. शकुंतलाचा पिछा करत ती विचारते की माझी सावी कोठे आहे सांग. ती जर का त्या बॉक्समध्ये नसेल तर तिला कोठं ठेवले सांग, असं म्हणून तिने शकुंतलाची धुलाई करायला सुरुवात केलेली आहे. अशाच अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.